सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वाचं पाऊल हे आता आपल्याला पडताना दिसतं आहे। कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यामध्ये नांदगाव या गावी एक 12 एकरमध्ये मार्केट यार्ड उभं करण्यात येत आहे आणि याच मार्केट यार्डमध्ये आपण आहोत। आपण सध्या पाहत आहोत की या मार्केट यार्डचं काम आता युद्ध पातळीवर सुरू आहे। एकंदरीत 12.5 एकरमध्ये असलेला जो हा प्लॉट आहे तो नांदगाव रेल्वे स्टेशनच्या बरोबर बाजूला आहे। त्यामुळे येथून जो असणारा रो असेल किंवा इथून असणारी दळणवळण साधन सामुग्री आहे ती जवळ असल्याने ही जागा निवडण्यात आली आणि बाजार सिंधुदुर्ग बाजार समितीच्या माध्यमातून हा जो आहे तो डेव्हलप होत आहे। आणि ह्या मार्केट यार्डमध्ये आंबा असेल, काजू असेल, मत्स्य असेल, भाजीपाला असेल, फळं असतील, हे सगळे येथून आता पुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जाणार आहे। आणि याच अनुषंगाने याचा एक डेव्हलपमेंट प्लॅन देखील बनवलेला आहे आणि हा डेव्हलपमेंट आपण प्लॅन आहे तो देखील येथे एक चांगल्या पद्धतीने दाखवण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये कोल्ड स्टोरेज आहे, इंटरनल रस्ते आहेत आणि कुठे कुठे स्टोरेज असेल, कुठे कुठे फ्रूट्स मार्केट असेल, कुठे कुठे व्हेजिटेबल मार्केट हे देखील दाखवण्यात आलेलं आहे। आणि सध्या आपण याच म्हणजे येण्या जाण्याची साधन असतील, रस्ते असतील दाखवण्यात आले आणि याच अनुषंगाने आपल्या सोबत या सिंधुदुर्ग बाजार समितीचे जे अध्यक्ष आहेत तुळशीदास रावराणे यांना विचारणार आहोत की ह्या नेमक्या ह्या बाजार समितीच्या माध्यमातून होणाऱ्या या मार्केट यार्डचा इथल्या स्थानिक शेतकऱ्यांना कसा फायदा होईल आणि काय उपयोग होईल, साहेब काय सांगाल? आपल्या खऱ्या अर्थाने आपल्या माध्यमातून आज मी तुम्हाला या बाईटमध्ये सांगतो की ह्या खऱ्या अर्थाने बाजार समितीचा उपयोग जो आता बाजार समिती आपण नव्याने सगळी उभारत आहोत तिची संकल्पना आधी मुळात माननीय नारायण राणे साहेब आपल्या ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे एक कर्तबगार आणि एक लोकनेते आणि त्यांचेच आता पावलावर पाऊल ठेवून काम करत असलेले आपले जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नितेश राणे साहेब यांच्या संकल्पनेतनं हे सगळं उभं राहतं आहे। आणि त्यासाठी मी एक बाजार समितीचा सभापती म्हणून मला जे काय ते पद मिळालं त्याचा उपयोग मी भाग्य समजतो की माझ्या कारकिर्दीत हे बाजार समितीचं मार्केट यार्ड उभं राहतं पहिलं आणि त्या दृष्टिकोनातून त्याचा उपयोग होताना ज्या आपल्या ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे नियमन झालेले जेवढे पिकं आहेत शेतकऱ्यांची त्या पिकांचं म्हणजे आंबा असेल, काजू असेल, मासे असतील, बांबू असेल, खैर असेल, भाजीपाला असेल, फुलं असतील, नारळ, सुपारी वगैरे जे काही शेतकऱ्यांचे उत्पादित माल आहे तो इथे येईल। इथे आल्यानंतर बाहेरचे व्यापारी किंवा इथले सुद्धा व्यापारी आपले तयार होतील आणि तो खरेदी करतील, त्याला दर चांगला मिळेल। त्यामुळे लोकांना चांगल्या प्रकारे त्याचा बाजारभाव चांगला मिळेल आणि त्यांची आर्थिक स्थितीसुद्धा त्यामुळे सुधारेल। आणि ह्या दृष्टिकोनातून ह्या मार्केटचा उपयोग खऱ्या अर्थाने बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या हितासाठीच होणार आहे। आणि शेतकऱ्यांचं हित ज्यावेळी होत असते त्यावेळी व्यापारी अडते वगैरे जे असतात ते पण त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग आहे, त्यांचासुद्धा मोठ्या प्रमाणात व्यापार होईल। आणि इथला माल हे रेल्वे स्टेशन एकदम जवळ असल्याने हे इथून जाणारा जो साठवणूक केलेला जो जाणारा माल असेल तो उचलला जाईल आणि स्टॉकचा जो माल आहे तो इथे कोल्ड स्टोरेज वगैरे इतर काही आपण जो सुविधा निर्माण करणार आहोत त्यामध्ये तो साठवणूक करून ते रोरोमधून इथे रोरोची व्यवस्था आहे आणि रोरोची व्यवस्था असल्यामुळे तो मुंबईपर्यंत इतर राज्यामध्ये सुद्धा आणि इकडे कर्नाटकपासून बेंगलोरपर्यंत आणि आता नवीन होणारा जो कोल्हापूर मार्ग आहे त्यालासुद्धा सगळ्याचा म्हणजे जे दळणवळणाची साधनं ही उपलब्ध झाल्यानंतर चांगल्या प्रकारे होईल आणि इथे लिलाव झाल्यामुळे इथला मालाचा दर शेतकऱ्यांना चांगला मिळेल आणि शेतकऱ्याच्या आर्थिक स्थितीमध्ये त्याची चांगल्यापैकी सुधारणा होईल। निश्चितच शेतकऱ्यांना आपल्या मालाला चांगल्या प्रकारे भाव मिळेल असं त्यांनी सांगितलेलं आहे। आपण सध्याच्या परिस्थितीत पण जे मार्केट यार्ड आहे तेच मार्केट यार्ड इथे महत्त्वाचं आहे आणि त्याचं काम आता युद्ध पातळीवर सुरू आहे। लवकरच याचं भूमिपूजन देखील होईल आणि हे शेतकऱ्यांसाठी काही महिन्यामध्ये उपलब्ध देखील होणार आहे। त्यामुळे एक आनंदाची बाब मिळेल की सिंधुदुर्ग जिल्ह्यात हे मार्केट यार्ड उभं होतं आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून खास करून हे नियोजन करण्यात आलेलं आहे असं देखील तुळशीदास रावराणे यांनी सांगितलं आहे। कॅमेरामॅन अमेय सुर्वेसह उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।